ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। डान्स बारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय। गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही अनिल परब यांनी केली आहे। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे। हे सावली बार अँड रेस्टॉरंट, या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 मे 2025 ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली। ही रेड का केली? कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो, अश्लील नृत्य चालतात, लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात। पोलिसांनी जो काय पंचनामा केला, या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की किती रक्कम जमा झाली, मुली डान्स बार अश्लील हावभाव करत होत्या, गिरायकांशी लगट करत होत्या, सगळ्या प्रकारचे जे काय कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली। पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं, पोलिसांनी पंचनामा बनवला। हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का? एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्यांचं प्रिमायसिस ते आहे, कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत, कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत। या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय। मला बघायचंय सरकार काय करते, आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज 12 कोटी जनतेच्या समोर जाईल। खोटे आरोप तर केलेलेच आहेत, परंतु पुरावे पण कसे खोटे आहेत हे मी देखील नक्की सिद्ध करून दाखवेन। आज मी एवढंच म्हणेन, योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत। फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने, फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याच्या नावाखाली ज्या गोष्टी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर योग्य वेळी मी देईन। आणि त्यांच्या आरोपावरती आज ते राजीनाम्याची मागणी करतायत, ठीक आहे, विरोधी पक्षामध्ये आहेत, एखादा कुठला तरी विषय रेटून धरायचा आणि त्याच्यावरती राजीनामा मागायचा ही त्यांची आता कार्यपद्धती झालेली आहे। यावरती योग्य ती माझी बाजू ह्याच्यावरती योग्य ती माझी बाजू ही योग्य वेळी मांडेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।